श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करतात, कार्य करीत आहेत आणि अनंत काळापर्यंत करत राहतील. खुद्द प्रभू श्रीरामांनी आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरांचं समर्थांचं लक्ष असतं. माणसाचं जीवन बदलणारं, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार हे अत्यंत प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार तुमच्या आचरणात आणल्याने आयुष्यातल्या सर्व समस्यांचं निराकरण होतं. स्वामींनी केलेले उपदेश तुमच्या आयुष्यात तुम्ही जर आत्मसात केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे आणि तुमचं आयुष्य, तुमचा संसार नक्कीच सुखाचा होणार आहे. डोळे बंद केले म्हणून संकट काही जाणार नाही आहेत. संकट आल्याशिवाय डोळे देखील उघडणार नाहीत. मग राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या कितीतरी समस्या, अडचणी आपोआप दूर होतील. विज्ञानावर विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच्या कसोटीवरचे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं म्हणणं देखील चुकीचं आहे. जिथे विज्ञानाचे प्रांत संपते तिथून परमेश्वराचे प्रांत सुरू होते. तुझं विज्ञानसुद्धा देवानेच बनवलेलं आहे ही गोष्ट लक्षात घे. बाळा, कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळं मिळतं. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दानधर्म आणि सत्कर्म हे केल्याबद्दल कधीही गर्व बाळगू नकोस. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे, या अहंकारामुळंच मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कुणीही तुमचं काही वाकडं करू शकणार नाही. मोहापासून सावध राहा. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतला फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेल्यास तर अधपतन निश्चित आहे. दुसऱ्याचं ऐका, पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर नक्कीच तोलून घ्या. प्रत्येकाने विवेकाने त्या सल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. शिष्याने गुरुशी नेहमीच एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येत असतात. गुरुकृपामुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि त्या संकटातून लवकरात लवकर सुटका होते. जसे तुझे समर्थ स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आणि त्यांनी वेळोवेळी तुला अडचणीतून मार्ग दाखवलेला आहे आणि बाहेर काढलेला आहे. या कलियुगामध्ये दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यामध्ये एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटतं. हीच तर गंमत आहे, हाच तर फरक आहे माणसांच्या विचारातला. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाही आहेत. जे जितकं शक्य आहे तितकंच हे सत्य आहे की आपल्याला आईच्या मायेनं जवळ घेणारे स्वामींशिवाय कुणीही नाही आहे. मी तुम्हाला शरीराने दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि नेहमी पाठीशी राहीन. अहंकार आणि गैरसमजामुळे ज्या काही गोष्टी माणसं महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो, ज्या गोष्टी हाताने घालून घेतात, गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहूही देत नाही. त्यामुळे या गोष्टींपासून नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा ते तुमच्यासाठी नक्कीच धावत येतील. तुमची खरी खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व नक्कीच येणार आहे. मग मी तर तुमचे स्वामी समर्थ आहे. मी तुमच्या नेहमीच पाठीशी आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये किती आनंद आहे हे महत्त्वाचं नाही आहे. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कितीतरी असंख्य अडचणी येत असतात. या जीवनामध्ये काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवत असते, कारण ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी असतं की आपलं कोण आहे आणि पर्ग कोण आहे. त्यामुळं समर्थ म्हणतात आयुष्यामध्ये नेहमी समाधानी राहा. तुम्ही खूप सुखी व्हाल. तुम्हाला लागलेलं कोणतेही व्यसन सोडा, तुम्हाला शांती नक्कीच मिळेल.
तुमच्या हातावरील रेषेत भविष्य दडलेलं आहे ते पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे कष्ट करत राहा आणि तुमच्या मुखात स्वामींचं नाम नेहमीच राहा. कारण मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मी पावन आहे, मी जल आहे, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे आणि दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या आर्थिक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो. माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा येण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी असो. त्यामध्ये आम्हाला सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी अशा स्थितीत राहण्याची आम्हाला इच्छा आहे जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो. आयुष्य, पुढचा योग चांगल्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल आणि ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यास मार्गी लागतील. देव म्हणतो, कशाचीही काळजी घेऊ नकोस, परंतु प्रत्येक गोष्टीत माझी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी. तुमचे वित्त देवाला समर्पण करा. तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत दाखवा. या वादळाच्या आर्थिक अडचणीच्या काळात, संकटामध्ये कोणी तुझ्यासोबत नसेल तरी स्वामींचा हात नेहमीच तुझ्या डोक्यावरती असेल. त्यामुळे देवाचे आभार मान आणि नेहमी धैर्य आणि संयम ठेवून स्वतःवर दृढ विश्वास ठेवून चालत राहा. आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे. मी तुमचे बंद नशिबाचे द्वार उघडले आहेत. आशीर्वाद प्राप्त करून घे आणि तुझे श्रद्धा कायम ठेव. दयेच्या परमेश्वरा स्वामी समर्था, पूर्ण विश्वास, अविश्वास आणि आशा आहे देवा, कारण मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी बदलणार आहात. परमेश्वरा, माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद. हे भगवंता, मला या क्षणी जो मार्ग दिसत नाही, परंतु मला माहीत आहे की आपण तो मार्ग माझ्यासाठी काढाल. मला बुद्धी आणि आनंद द्या. माझ्या हातून जे काही घडेल ते चांगले घडू देत आणि चुकीच्या गोष्टींपासून मला परावृत्त करा. चांगले कार्य माझे निरंतर पुढे चालू राहू देत. असा आशीर्वाद स्वामी मला नेहमीच द्या. तुम्ही देवाकडे संकेत मागत होता की तुमची प्रार्थना ऐकतो, काही संकेत द्या. हा संदेश त्यांच्या समोर आला आहे. त्यांनी देवाने त्यांना संकेत दिलेले आहेत. तुमच्यासोबत देव कायम आहे. त्यांची प्रार्थना देवाने ऐकली आहे. 2 मिनिटात तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे. देवांपर्यंत पोहोचलेले आहे. प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची, नवीन काहीतरी शिकण्याची संधी देत असतो. पण त्या वेळेचा तुम्ही दुरुपयोग करता कामा नये. त्या वेळेचा सदुपयोग तुम्हाला करायचा आहे आणि परमेश्वराने जी संधी तुम्हाला दिली आहे ते तुम्हाला ओळखायचे आहेत.